नमस्कार मित्रांनो, वेलकम टू वन लॉग। आज आपण आलेलो आरेमध्ये। शहराच्या या गोंधळातून बाहेर येऊन तुम्ही आरेमध्ये जेव्हा याल तुम्हाला समजेल आरेचं महत्त्व। आणि आरेमध्ये यायचं कारण आज म्हणजे आज जे आपण व्हिडिओ बनवलेला भात शेतीचा, तर त्या भात शेतीची कापणी होती आणि त्यासाठी आपण आलेलो आरेमध्ये। आज आपण आलेलो आहे ढिंडे फार्मवरती। मनोज आपल्या बरोबर आहे। मनोजला तर सर्व ओळखतच असतील। त्याचं जे सुप्रसिद्ध गाणं, सुप्रसिद्ध बोलतं कारण तो व्हायरल होतं, तुम्ही पण ऐका। आज आपण आलेलो भात कापणीसाठी। भात कापणी आज होणार नाही, त्याचं कारण म्हणजे अवकाळी पाऊस पडतोय, ऑक्टोबरचा एंड होतोय तरी पण पाऊस चालू आहे। आणि हे क्लायमेट चेंजमुळे होत आहे आणि ह्या क्लायमेट चेंजमुळे शेतीवरती पण परिणाम होतोय। त्याचा परिणाम आज आम्ही प्रत्यक्षात पाहतोय आणि पावसाच्या परिणामामुळे भात कापणी टायमावर होऊ शकत नाहीये। आणि ही परिस्थिती फक्त इथे आरेमध्ये नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये आणि बाकी जगामध्ये पण क्लायमेट चेंजच्या प्रॉब्लेम्स सगळ्यांना फेस करायला लागत आहेत। मित्रांनो, ढिंडे फार्मवरती आलेलो आहे तर आपल्याबरोबर मनोज आहे। मनोजला विचारू ह्या क्लायमेट चेंजबद्दल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ऋतुचक्र का होतं आहे, त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स आहे, याच्या अगोदरचा एक्सपिरियन्स आहे, ह्या भात शेती कशी कापणीचा टाईम होतो आणि कापणीच्या टायमाला कशी ती भात शेती कापली जाते, पण आज जो प्रॉब्लेम फेस होतो आहे क्लायमेट चेंजमुळे, त्यामुळे त्यांना काय गोष्टी प्रॉब्लेम्स होत आहेत, हे सगळं आज आपण मनोजला विचारू। मनोज माझ्याबरोबर आहे। नमस्कार मनोज। नमस्कार दादा। तर मनोज, मला सांगू शकतो आता ही भात शेती आपण केली, ओके, पावसाच्या टायमाला आपण भात लावणी केली आणि आता भात कापणी करायचा टाइम आलाय, ऑलमोस्ट ऑक्टोबर एंड आहे, ओके। तर बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज, जे ऋतुचक्र चेंज होत आहे, पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस पडतो, त्यामुळे काय इश्यू येत आहेत तुम्हाला आणि तुझा काय व्ह्यू आहे ह्या ऋतुचक्र चेंजवरती? दरवर्षीप्रमाणे जसं ही जी वेळ आहे भात कापणीची, ही जी वेळ आहे म्हणजे आताची जी तारीख आहे, ह्या तारखेपर्यंत आमचं मोस्ट ऑफ द अर्ध्यापेक्षा भात कापून झालेलं असतं। बट हा अवकाळी पाऊस आहे जो अजून पडतच आहे, त्यामुळे काय झालं ना की भात रेडी आहे कापल्यासाठी, बट जो भात खाली पडून परत उंगायला लागला आहे, तर तो परत कोंब येत आहेत। तर असं झालं की ते भात कापावा की न कापावा असं झालं आहे। म्हणजे सांगायला गेलं तर शेतकऱ्याच्या, जसं पाऊस तर पडतो पण शेतकऱ्याच्या डोळ्यातून सुद्धा पाऊस पडायला लागला आहे। आणि ह्याला सर्वस्व कारणीभूत माणूसच आहे की ज्या प्रकारे माणूस वृक्षतोड करतोय, ज्या प्रकारे मोठ्या मोठ्या खदानी खोदल्या जातात, जसा जसा निसर्गाचा ऱ्हास केला जातो, मोठी जागा असं प्रायव्हेट अथॉरिटीला जेव्हा अलॉट केली जाते, सरकार असं डोळे झाक करून त्यांना फक्त पैशाच्या लालसेपोटी जागा देत चालली आहे। तर त्यामुळे जो ऋतुचक्रात बदल झालेला आहे त्याचा डायरेक्ट जो इम्पॅक्ट आहे तो सर्वात प्रथम शेतकऱ्याला होतोय। आणि जर शेती ही अगर म्हणजे जशी आताची शेती धोक्यात आली, म्हणजे सांगायला गेलं तर आता तर भात शेती वगैरे नाही आली, तर मग ते पुढे आपल्याला खायला काय भेटणार? आपण मशिनरी वगैरे तर नाही खाणार आहोत। बरोबर। आता मी तुला याच्यावरतीच प्रश्न विचारतो, एक छोटा प्रश्न की जसं तू बोललास की रोजचे क्लायमेट चेंज होतोय, क्लायमेट चेंजचे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहेत, ओके, आणि याचं कारण ऑब्व्हियसली माणूसच आहे। माणसाने झाडं कापायला सुरुवात केली, खदानी जसं तू बोललास इल्लीगल मायनिंग केली, सगळ्या गोष्टी चालू आहेत। आता जसं ऋतुचक्र चेंज होतोय, जसं बोलतात, जसं चेंज भरपूर इम्पॉर्टंट आहे, निसर्ग बरोबर स्वतःचा चेंज करून घेतो, ओके, आणि माणूस पण चेंज करतो, त्याच्या पाठी माणसाचे पण रिझन आहेत। पण आपल्याला ॲज अ शेतकरी आणि जे बाकीचे पण शेतकरी आहेत, हे आपण आरेमध्ये आता आज आहे, तर हा प्रश्न इथला नसून तो हा पूर्ण जगाचा प्रश्न आहे। तर माणसाला ॲज अ शेतकऱ्याला त्याला काय चेंजेस करावे लागतील असं तू वाटतंय का पुढे तुला? की कारण का नेचर पण चेंज करतोय, तर माणसाला पण तसं, म्हणजे शेतकरीच्या दृष्टीने तुला काय वाटतं की चेंज करावे लागतील का पुढे? चेंज मला तर असंच वाटतं की चेंज आपल्याला हाच करावा लागेल की आपल्याला जे आपण जी निसर्गाची नासाडी करतोय ते आपल्याला थांबवली पाहिजे, जेवढ्या लवकरात थांबवता येईल तेवढ्यात। कारण की फक्त शेतकऱ्यालाच त्याचा परिणाम भोगावा लागणार नाही, तर सर्व एकूण एक माणसाला त्या गोष्टीचा परिणाम भोगावा लागणार आहे। तर मला असं वाटतं की आपण निसर्ग चेंज होतोय, बट निसर्ग कशामुळे चेंज होतो? आपल्यामुळे चेंज होतोय, आपल्या चुकीच्या वर्तनामुळे निसर्ग चेंज होतो। तर आपल्याला निसर्ग जसा सुटेबल आहे, आपण निसर्गासोबत कसं ढळू शकतो, तर ते त्या हिशोबाने आपल्याला चालायला पाहिजे। असं नाही की आपल्याला वेगळंच काहीतरी केलं पाहिजे। म्हणजे
सध्या आता एवढं आपण कन्व्हर्सेशन केलं, पण ह्या सगळ्या कन्व्हर्सेशन ऑलरेडी भरपूर ठिकाणी होत आहे. हो. भरपूर ठिकाणी आपण बोलणं चालू आहे, सस्टेनेबल लिव्हिंग बद्दल चालू आहे. जी शेती केली जाते ती सेंद्रिय पद्धतीने करा, हे सगळं बोललं जात आहे. झाडे लावा, झाडे कापू नका. जेवढ्या प्रमाणात कापले जातात त्या प्रमाणात तर लावली जात नाही. बिलकुल नाही. तर ही खरी गोष्ट आहे. तर हेच तुला विचारायचं होतं, कारण आज आपण आलेलो भात कापण्यासाठी, पण ही झाली नाही. अनफॉर्च्युनेटली झाली नाही. कारण काय, पाऊस पडतो. आता पाऊस पडतो त्याला अनफॉर्च्युनेट बोलू शकत नाही, कारण हा निसर्गाचा एक बोलतात ना की त्यांनी अडॅप्ट केलेली गोष्ट आहे, कारण माणसांनी त्या गोष्टी खराब केल्या. तर आज जो प्रश्न निर्माण झालेला आहे की क्लायमेट चेंज होतोय, की आज जो ऑक्टोबर एंड झाला तरी पण एवढी म्हणजे बोलतात ना ऑक्टोबर हीट मध्ये जे धान्य पिकतं आणि त्याच्यानंतर मग ते काढलं जातं दिवाळीच्या नंतर, आणि दिवाळी ऑलमोस्ट संपली तरी पण आज आपलं बोलतात ना की धान्य आलं नाही. तर ही भरपूर सिरियस गोष्ट आहे. लोकांना माहीत म्हणजे क्लायमेट चेंजमुळे एवढा मोठा इम्पॅक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, तरी माणसं आता सुधारायला सुरुवात झाली. म्हणजे जी लोक करतायत, असं नाही की लोक करत नाहीत, पण तेवढ्या प्रमाणात नाही होत. तर हीच गोष्ट आहे मित्रांनो, की क्लायमेट चेंज होत आहे, पण माणूस स्वतःच्या बोलण्यामध्ये ह्या गोष्टी आणतोय, पण स्वतःच्या वर्तनामध्ये येत नाहीत ह्या गोष्टी. तुम्हाला पण ही गोष्ट सांगायची होती, तुम्हाला हे दाखवायचं होतं आम्हाला, म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवतोय. आरेमध्ये आलेलो आहे. आरेमध्ये आज एक दुसऱ्या गोष्टीसाठी आता पुढे आम्ही जाणार आहे. मनोज, मी सगळे आता आमचे मित्र भेटणार आहेत तिथे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती इंटरेस्टिंग गोष्ट याच्या रिलेटेडच आहे, पण ती इंटरेस्टिंग का आहे त्याच्यासाठी तुम्ही थोडा वाट पहा. आम्ही तुम्हाला दाखवू तिथे पोचल्यावर काय इंटरेस्टिंग आहे. मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलं, आम्ही आरेमध्ये आलो आहे आणि आरेमध्ये आज क्लीनअप ड्राईव्ह आहे. क्लीनअप ड्राईव्हसाठी आम्ही सगळे जमा झालो आहे, पूर्ण कम्युनिटी जमा झालेली आहे. आणि जे तुम्हाला सांगितलं, जी इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगणार होतो मी, ती गोष्ट म्हणजे आरे म्युझिक फेस्टिवल. ही जी क्लीनअप होते ती आरे म्युझिक फेस्टिवलसाठी होते. मित्रांनो, क्लिनिंग ड्राईव्ह चालू आहे इथे. तुम्हाला मी जसं सांगितलं, आरे म्युझिक फेस्टिवल येणार आहे, त्यामुळे आम्ही ही क्लिनिंग करतो आणि इथेच तो फेस्टिवल होणार आहे. त्यासाठी आम्ही ही क्लिनिंग चालू केलेली आहे आजपासून. सकाळी तुम्हाला मी जसं सांगितलं की मनोजच्या ज्या आम्ही शेतावरती गेलेलो तिथे पाहिलं की भात कापणी झाली नाही बिकॉज ऑफ द क्लायमेट चेंज. तर त्याबद्दलच आपण इथे काही लोक आहेत त्यांना विचारणार आहे. आत्ता माझ्याबरोबर साधना आहे. साधनाला तर सगळे आता ओळखायला सुरुवात जर झाली असेल आज. तर साधना, तू जरा सांगू शकते क्लायमेट चेंजबद्दल तुला काय वाटतं? मला वाटतं क्लायमेट चेंज हा रिझल्ट आहे आपल्या बेफिक्रीचा. ओके. म्हणजे की आता नॉर्मली कचरा मतलब कचरा ॲज इन चॉकलेट खाल्लं, बिस्किट खाल्लं, रॅपर सीधा बाहेर. मी काल ट्रेनमधून येत होती डोंबिवलीवरून घाटकोपर. ओके. मी बघितलं त्या मम्मीने त्याच्या मुलाला ट्रेनमध्ये घेऊन ते काय गोड दिलं, त्याने खाल्लं आणि सीधा रॅपर डायरेक्ट डम केलं. खिडकी मोठी पण नाही होती, छोटी, पण त्याच्यातून ते एफर्ट्स घेतले गोळा करून बाहेर टाकायचा. पण हे एफर्ट्स नाही घेतले की आपण खिशात ठेवू आणि कुठेतरी डस्टबिन दिसलं तर टाकूया. सो दिस इज, मला वाटतं हे बेफिक्री आपण अनकॉन्शियसली होऊन जे करतो त्याचा इम्पॅक्ट आहे. म्हणजे ऑब्वियसली दिस इज फक्त माझं होतंय ना, मग दुनिया गई भाड में चले, अपना काम बनता. माणसांनीच केलेली गोष्ट आहे ऍक्च्युली. एक्झॅक्टली. ती तर गोष्ट आहे, आम्ही सकाळी पण बोललो. आता झाली आहे ही गोष्ट. नेचर चेंज करतोय त्याला स्वतःला. त्याचा ऋतू चेंज होत आहेत, पाऊस कधी पण पडतोय, काय पण होतंय. मग आता माणसाने काय करायचं याबद्दल? तुला काय वाटतं याच्याबद्दल? काय प्रिकॉशनरी ऍक्शन आपण घेऊ शकतो? फर्स्ट टू स्टार्ट लिव्हिंग कॉन्शियसली, की मी जे गोष्टी घेते, विकत घेते कपड्यांपासून ते लिटरली ह्याच्यामध्ये मी त्यांना कसं रिड्यूस करू शकते, रियूज करू शकते. आता मला घालून घालून कंटाळा आलाय, पण आता हे पॉलिएस्टर आहे. आता मी छोटी असताना हे घेतलेलं, लाईक थोड्या वर्ष आधी, तेव्हा नाही माहित होतं मला इम्पॅक्ट. आता हे मी यूज करते. आता इवन मी मेल्यानंतर हे देखील जिवंत राहणार आहे जर ह्याला मी नीट कंडिशन मध्ये. जे पण असेल ते पण नेचरच्या रिलेटेड असलं पाहिजे. आतापासून मी जे कन्झ्युम करते ते मी विचार करेन की ह्याला बनवायला किती एफर्ट्स लागले, त्या काय लागले, आणि हे इज इट डिकम्पोजेबल और नॉट. इफ इट इज येस, देन आय गो अहेड विथ, बिकॉज एकदम सिम्पल सांगते. आपण जे जेवायला ताटी म्हणजे प्लेट्स वापरतो, हो, तर ते वाले थर्मोकॉलचे असतात किंवा ते सिल्वर लाइनिंग वालं सांगायला कार्डबोर्ड असतात, बट त्याच्यावरती लाइनिंग फिल्मिंग प्लास्टिकचं, ऑब्वियसली प्लास्टिकची लेयर असते त्याच्यावरती. सो इन्स्टेड ऑफ दॅट आधी आपल्याला लीव्हचे पेपर्स भेटायचे माहिती, येस, तर ते का नाही आपण डिमांड करत? बेसिकली आपल्याला आपल्या लिव्हिंग स्टाईल होतं सगळं, आपण डिमांड करत गेलो सोप्या चीप गोष्टी आणि मग ते नाहीसे झालेत. बेसिकली म्हणजे एक ओव्हरऑल बघायला गेलं तुझं म्हणणं आहे की कॉन्शियसली लिव्हिंग. आणि असं काही मोठी गोष्ट करायची गरज नाही, यु नो, आंदोलन हे ते वगैरे.
दोज थिंग्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट बट हॅज अन इंडिव्हिज्युअल लेवल. तळे तळे थेंबे थेंबे पाणी साचे आपण म्हणतो. सो मी काय करू शकते लाईक ॲट दिस लेवल. करेक्ट. आणि आज आपण आता इथे जमा झालेलो आरेमध्ये आपला ऑब्व्हियसली पुढे एक इव्हेंट येतोय, त्यासाठी आपण ही सगळी साफसफाई करतोय. तुला कसं वाटतंय? खूप भारी वाटतं. म्हणजे आपण इथे आल्यानंतर ऑलमोस्ट 20 मिनिटं पण नाही झाले असतील. तू थोडंसं जरा सराउंडिंग दाखव, असं बघताक्षणी वाव वाटते. ओके. हा, जे चेंज झालंय ते आता दिसतंय म्हणजे समोर. आपण आल्या फक्त आपण किती लोक आहेत? 10-12 जण आहेत. सो इमॅजिन कर 10-12 जण जर इतका चेंज आणू शकतात ह्या स्पॉटवरती, तर आपण विचार कर आजूबाजूच्या आपल्या लोकांना कम्युनिटी आपण बनवलं तर किती छान. आणि फक्त क्लीनअप नाही तर लोकांचं डोकं क्लीन करायचं आपल्याला, लाईक त्यांना. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, जसं ही बोलली की फक्त क्लीनअप नाही, इंटरनल पूर्ण बॉडी तुमची सगळ्या गोष्टीमधनं क्लीनअप झाल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही हा आरे म्युझिक फेस्टिवल म्हणजे ऑर्गनाईज केलेला आहे. तुम्ही पण या नक्की. आणि हा डिफरंट असणार आहे. तुम्ही हा म्युझिक फेस्टिवल असा अनुभव घेतलाच नसेल लिटरली. आणि त्यातही मुंबईच्या लंग्स मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स करता आणि हा प्रयत्न आम्ही आणि आरे मधले जेवढे पण लोकल लोक आहेत तो पहिल्यांदाच आम्ही करतो असा प्रयत्न. तर नक्की या आरे म्युझिक फेस्टिवलला व्हिजिट करा. तुम्हाला डेट्स वगैरे सगळे आहेत त्या काही नाही पाहिलं. डेट्स वगैरे लवकरच भेटतील तुम्हाला. आम्ही आमच्या चॅनलवरती राहा तुम्ही. सगळ्या गोष्टी लवकरच तुम्हाला रिव्हील करू आम्ही हळूहळू. थँक्यू. डिसेंबर मध्ये एवढं सांगू शकतो आपण. हा, डिसेंबर मध्ये आहे नक्की. पण जी डेट आम्ही थोडी टेंटेटिव्ह आहे म्हणून आम्ही लगेच तुम्हाला सांगत नाही. मित्रांनो आपल्याबरोबर वसुधा मॅम आहेत आणि त्या आपल्याला सांगतील की क्लायमेट चेंज बद्दल काय गोष्टी. आता सध्या आम्ही आरे म्यूजिक फेस्टिवलसाठी साफसफाई करतोय, ते पण आपण त्यांना विचारू. वसुधा मैम थोड़ा आप बता सकते हो कि हम लोग सुबह से घूम रहे हैं, आज बारिश चल रही है. कुछ आज जो अक्टूबर का महीना चल रहा है, एंड ऑफ द अक्टूबर, ओके, नवंबर फर्स्ट वीक, तो ये क्लाइमेट चेंज अपन खुद देख पा रहे हैं. ओके, इधर आरे में, मुंबई में, बाकी तो पूरे महाराष्ट्र, पूरे इंडिया और पूरे वर्ल्ड में चल रहा है ये सब चीज़ें. आपको क्या लगता है क्लाइमेट चेंज के बारे में? क्लाइमेट चेंज तो होता ही रहेगा बिकॉज द वे वी आर लिविंग आवर लाइफ, है ना. हमारे अभी जो लाइफस्टाइल हो गया स्पेशली इन द सिटीज एंड एवरीथिंग, सो वी आर नॉट वेरी कॉन्शियस इन आवर लिविंग. Yeah, right. Okay, so at an individual level, if we have that consciousness towards nature, हम क्या कर रहे हैं, you know, how are we disposing our waste, Right. हाँ. तो अगर हम इतना भी सोचेंगे हमारा घर का वेस्ट किधर जा रहा है, एटलीस्ट दैट मच इफ़ वी आर अवेयर ऑफ. एंड हम जो भी रिचुअल्स का जो भी फूल डालते हैं, अभी मैं देखती हूँ आरे में जब भी ये पूजा वो सब होता है, उसके बाद जो फ्लावर्स जो भी पूजा की सामान है वो जिस तरह से डिस्पोज कर रहा है, दैट इज़ अ वेरी बैड वे टू डिस्पोज इट. Oh, right. Okay. Because they are using plastic, no? Yeah, exactly. You're taking all the flowers, all puja ka flowers, you're putting it in a plastic bag, tying it, and then putting it in the water bodies. It's a common sense, means Yeah, at least. that's a common sense which I want people to understand. ठीक है, पूजा का फ्लावर से झाड़ के नीचे डालो, ओके, कंपोस्ट करो, अपने आपकी तरफ से आप कंपोस्ट करके झाड़ में डालो. दैट वुड बी अ वेरी ब्युटिफुल स्टेप टुवर्ड्स कंजर्विंग नेचर. मित्रांनो, हा जो विचार आम्हाला सांगितला आता सध्या वसुधा मॅमनी, तो लक्षात ठेवा. सगळ्यांना माहिती आहे, कॉमन आहे, भरपूर बेसिक गोष्ट आहे ही. प्लॅस्टिकचा यूज टाळणे, एवढं आपण बोलतो प्लॅस्टिकचा यूज टाळायचा. मग हा का नाही, जेव्हा आपण पूजेचं सामान जेव्हा डंप करतो, जेव्हा फुलं डंप करतो, सगळ्या गोष्टी करतो, तर त्याला आपण ऑर्गॅनिक वेने का डंप करत नाही. तुम्हाला पण असं कधी वाटत असेल तर लिहून पाठवा आम्हाला कमेंट बॉक्स में. वसुधा मैम, एक लास्ट क्वेश्चन आपको. ये जो अपन अभी ड्राइव कर रहे हैं, ये जो क्लीनिंग ड्राइव चल रहा है, हम लोगों ने बता दिया व्यूअर्स को क्या है, उसकी एक्साइटमेंट हम लोगों ने रखी थी, लेकिन वी आर गोइंग टू नो हाउ दिस सेशन, हाउ दिस इवेंट इन डिसम्बर, राइट. बट डिसम्बर में अभी तक मैंने डेट बताया नहीं उनको, ठीक है, क्योंकि वो थोड़ा टेंटेटिव है, लेकिन डिसम्बर में फिक्स है. ओके, थोड़ा हम हमारे को और अपने व्यूअर को बता सकते हैं व्हाट इज आरे म्यूजिक फेस्टिवल. वी आर डूइंग दिस फर्स्ट टाइम, राइट? Yes. So this is the first time we are doing this something in such a beautiful way, where people are so excited to come together and make this happen, you know. So the main motive of this festival is to get people together, experience, let people get the experience of nature, of the forest which we have in the middle of the city. And this is first time Mumbai kind of city, realizing this kind of events, right? Yes, we've seen so many music festivals happen in around obviously Mumbai. that is a proper music festival. Yeah, but here we
want people to come and experience nature Right. with the local people. We see local people are working Correct, over here. You know, local tribes are here. We get to know about their culture, about their traditions, about the vast information they have about nature, Right. which we don't know. As city dwellers, we don't know. But when if these kind of things happen, where we get people together, that experience, that exchange of information will be a lot benefiting. Then maybe, you know, people can understand how to be with nature, how not to destroy what we already have. मित्रांनो, नक्की या आरे म्युझिक फेस्टिवलला. आणि हा डिसेंबरमध्ये होणार आहे. जेवढ्या पण त्याचे अपडेट्स आहेत आम्ही तुम्हाला चॅनल थ्रू तर दाखवूच. त्याचे काही प्रमोशनल बॅनर्स पण येतील, तेव्हा तुम्हाला समजेलच. तुम्ही मुंबई लगत असाल, मुंबईच्या जवळ राहत असाल आणि तुम्हाला असं काही पाहायचं असेल, तुम्ही म्युझिक लवर असाल, नेचर लवर असाल, तर नक्की आरे म्युझिक फेस्टिवलला व्हिजिट करा. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. मित्रांनो, आरे म्युझिक फेस्टिवलमध्ये आम्ही काही डेकोरेशन्स करणार आहे. आणि ते डेकोरेशन्स म्हणजे कागदांपासून बनवणार आहे, जी जॅपनीज टेक्निक आहे ऑरिगामी, त्याचा उपयोग करून आम्ही आरे म्युझिक फेस्टिवलमध्ये डेकोरेशन करणार आहे. तर हा पार्ट पण तुम्हाला पाहायला भेटेल. आता थोड्या वेळाने आम्हाला जतीन भाई ह्या गोष्टी दाखवणार आहेत. जतीन भाई आपल्याला सांगणार आहे ह्या पेपरपासून ऑरिगामीमध्ये जो क्रेन बनते, दॅट इज क्रेन, राईट? दिस इज क्रेन. तर ही अशी क्रेन बनणार आहे. आणि ही आम्ही कशासाठी बनवतोय ते तुम्हाला नंतर सांगू, कशासाठी बनवतोय. आता सध्या आम्ही ही कशी बनवतात ती जतीन भाईकडनं शिकणार आहे. तर जतीन भाई हमको बता सकते हैं ये कैसे स्टार्ट करने का? मिलके बनाएंगे। हाँ. तो पेपर, स्क्वायर पेपर, ओके. इसको इस तरह से फोल्ड करना है हाफ में। ओके सर. Diagonally. ओके. हाँ, अभी ये फोल्ड कैसा दिखता है, मतलब हर एक फोल्ड के बाद आप उसको ऑब्जर्व करो ओके. कि आप इसको कैसा देखते हो। मतलब मैम उसको कोई बच्चे को बताया तो उसने बोला सैंडविच फोल्ड, इसको कुछ और दिख रहा है, समोसा, इसको कुछ और दिख रहा है, तो तुमको कैसा दिखता है वो देखो। माउंटेन. माउंटेन, ऐसा। ओके. तो इसका नाम है शॉल फोल्ड। तो देखो, जो डायगोनल फोल्ड है ना वो माउंटेन रहेगा, और जो प्लस साइन का फोल्ड है वो वैली रहेगा, ओके. है ना। विश मांगा क्या? पूरा हुआ क्या? इसको 1000 बर्ड विश बोलते हैं ना. हाँ, मतलब 1000 बर्ड जो बनाते हैं, हाँ, तो विश पूरी होता है ऐसा। वो तो है प्रैक्टिस, डेडिकेशन. हर टाइम इम्प्रोवाइज कर रहा है, हर टाइम इम्प्रोवाइज कर और उसको कभी कभी 100 बना दिया, अभी उसको घंटा ला रहा, अभी उसको चिढ़ भी आ रही, मतलब सब इमोशंस बाहर आते हैं। ऑल सब शेड्स कभी और वो बनाते बनाते कुछ नया भी देख रहा, बोला अरे ऐसा भी हो सकता है। 1000 बर्ड बनाने के बाद मेरे को मालूम पड़ा कि अरे इसको तो ऐसा किया जा सकता था। मेरे को तभी नहीं मालूम पड़ा, क्योंकि मैं तभी एक ही रास्ता पकड़ के जा रहा हूँ। मेरे को इधर आने का रास्ता यही पता था। बाद में मेरे को इधर से पता चला, बाद में इधर से पता चला, बाद में इधर से पता चला। अब मैं किधर से भी इधर आ सकता हूँ, मुझे किधर भी छोड़ देगा मैं इधर आ जाऊँगा। खाली मेरे को दिखना चाहिए बैन एंट्री है या उस पे वो लटक रहा है कौन सुंदर। तो अभी ये बेस बन गया है। ओके. तो बेस क्यों बनाते हैं, जैसे बेस एक तरह का लैंडमार्क है। जैसे किसी को अपन को इधर बुलाना है तो अपन उसको किधर बुला रहे, पंचवटी, अपना लैंडमार्क है, और भूख भी लग रही है, बाद में जाएंगे। तो ये बेस का नाम है स्क्वायर बेस। कैसा दिखता है, देखो स्क्वायर है, स्क्वायर है ना। अभी शॉल फोल्ड वाले पे चले जाओ, तुमको पता चल जाएगा ना। शॉल फोल्ड, माउंटेन फोल्ड, शॉल फोल्ड, शॉल फोल्ड किधर था, अंदर. शॉल फोल्ड पे आ जाओ। देखो मैं आया ऐसा, शॉल फोल्ड पे आ जाओ। हाँ बराबर, सही है। शॉल फोल्ड पे आ गए सब, जबरदस्ती करने की जरूरत नहीं, अपना फोल्ड पकड़ ले। आ गया. तो इसको भी ऐसे ही करना है, जैसे ऐसा किया था, ऐसा करके ऐसा कर दो, और 2 फ्लैप इधर, 2 फ्लैप इधर। हाँ करो, क्लोज करो। हाँ, 2 फ्लैप इधर, 2 फ्लैप इधर। ये ऐसे लग रहा है वो फ्लावर फूल गया अभी. हाँ राइट, अभी 2 फ्लैप इधर, 2 फ्लैप इधर, सेम। समोसा. हाँ अभी समोसा, राइट। हाँ। तो ये कौन सा बेस है, ये बेस का नाम है वाटर बॉम्ब बेस। वाटर बॉम्ब बेस। हाँ, तो क्योंकि ये एक मॉडल का नाम है वाटर बॉम्ब, जिससे ये बेस से बनता है वो, तो उसके नाम से ही इसका बेस का नाम भी पड़ गया, क्योंकि इससे बेसिक बहुत चीज़ें बनती है, लेकिन वाटर बॉम्ब इम्पोर्टेंट है, इसके लिए वो नाम से इसका नाम पड़ गया। ये इसको बंद ही रखो, ट्रायंगल को बंद रखो, अभी खाली ट्रायंगल को बंद कर दो, है ना। अभी इसको ट्रायंगल को पकड़ के, ये पहला वाला फ्लैप है उसको ऐसा ओपन करो, और जहाँ तक वो जाता है ना, जहाँ उसकी फोल्ड से जाने दो उसको, देखो ऐसा जाने दो, अपने आप फोल्ड्स पकड़ लेगा, क्रीज पकड़ लेगा वो। ओके, ये बरोबर है. हाँ राइट, सही, एकदम सही है सबका।
Looking like काजू gold. कतली करेंगे काजू कतली काजू वाली तो ये बेस का क्या नाम है? को भूख लगी काजू कतली. हाँ मतलब ये अपन अभी क्या बनाने जा रहे हैं? बर्ड। तो ये बेस का नाम है बर्ड बेस। तो इससे आँख बहुत भी लग रहे हैं. इससे डायनासोर भी बनता है, इससे बहुत सारी चीज़ें बनती, कौवा भी बनता है इससे, और भी बहुत मॉडल्स इससे बनते हैं। तो ये बेस है। मेरे को चॉपस्टिक जैसा मूवमेंट है. हाँ अभी मैं इजी तरीका बताता हूँ, मतलब शॉर्टकट है, लेकिन अपन शॉर्टकट नहीं जाएंगे, अपन थोड़ा कट जाएंगे. लॉन्ग कट से Proper जाएंगे। way से, हाँ okay. तो समझ में आएगा। अभी ऐसा है सबका, हाँ. और हमेशा देखो 4 फ्लैप तो थे ही ना। तो अभी देखो क्या करना है, राइट और लेफ्ट साइड का जो फ्लैप है, ये साइड का, दोनों को ऐसा क्लोज करना है इधर ऊपर, ओके. Okay. है ना, और ये इधर का नीचे वाले को भी पीछे का. हाँ. पीछे क्लोज करना है इस तरह से। हाँ अभी देखो नीचे, अभी नीचे 2 फ्लैप है, तू हाइस तो ये नीचे वाला एक फ्लैप को ऊपर ले लो और ये वाले को भी ऊपर ले लो, मतलब दोनों को ऐसा ऊपर ले लो। दोनों साइड से हाँ I दोनों could साइड see से। bird coming. हा इथं बॅनर मध्येच आहे ओके. ये बरोबर हाँ आहे? हाँ सही सही, दोनों को ऊपर ले लो जहाँ तक जाता है, मतलब उसका एंड, ज़्यादा जबरदस्ती नहीं करना, ठीक है। अभी देखो उसको ना ऐसा Logo making बहुत बीच में पकड़ो, उसको बीच में पकड़ो थोड़ा टाइट, थंब और इंडेक्स फिंगर से, और कोई भी एक फ्लैप, मेरे ख्याल से राइट वाला पहले करेंगे, तो इसको थोड़ा नीचे ऐसा खींचो, बाहर खींचो, आएगा देखो, और अंगूठी से थोड़ा प्रेस, जितना चाहिए उतना बाहर ले सकते हैं। अपन वी शेप भी बना सकते हैं, देखो मैं वी शेप बना रहा हूँ, ठीक है, ये ऐसा दिखे या ऐसा दिखे, ऐसा दिख रहा है। हाँ अभी अपन इसका भी ये बनाएंगे, चोच बनाएंगे, बीक बनाएंगे। तो कैसे बनाएंगे, इसको थोड़ा इधर से फ्लैट कर दिया, तो ऐसा पकड़ाओ मैंने, इसको ऐसा पकड़ाओ और यहाँ से पकड़ के इसको थोड़ा सा बैंड. हाँ बैंड किया, देखो ऐसा ऐसा पकड़ के उसको बैंड किया मैंने, और फिर बीच में से इसको ऐसा प्रेस किया। उसको ऐसा भी कर सकते हो. आपने अच्छा किया है, मैं एकदम ज्यादा ही हाँ प्यार से, हाँ फट भी जाता है कभी है ना। तो ये बलून वो बन गया, वाटर Looks like a cube. बलून क्रे। इसका बनकर, इसका रिब्स बनकर, दिख रहा है, रिब्स. Wow, applying the knowledge. हे बघ आता मी करून दाखवते. हे बन. मित्रांनो, तुम्हाला जसं सांगितलं मी, आरे म्युझिक फेस्टिवल आता प्लॅन चालला आहे आणि लवकरच डिसेंबरमध्ये आरे म्युझिक फेस्टिवल येणार आहे. तर त्यासाठी ही प्लॅनिंग होती आणि ही पूर्ण टीम आता इथे रेडी झालेली आहे. त्यांना तुम्हाला भेटवतो. ही पूर्ण टीम आहे त्याच्या मागे. तुम्ही बघू शकता सगळे आरेमधले लोक आहेत. मित्रांनो नक्की रेडी राहा. कशासाठी? आरे म्युझिक फेस्टिवल.